माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. युद्धकांडमधील भाग 34. मकराक्षसाचा मृत्यू झाल्यावर रघुनाथ विजय होऊन बसले. इंद्रजिताची चिंता मात्र वाढली. कुंभकर्ण, देवांत, नरांतक, त्रिशीर, अतिकाय, महोदर, महापार्श्व, प्रहस्त, कुंभ, निकुंभ धारातीर्थी पडले. आता मकराक्ष हे वानर फारच दुर्दय आहेत. ते राम लक्ष्मणा सुद्धा अनावर होय. बरे, मकराक्षाच्या रक्षणासाठी पित्याने मला पाठविले ते सुद्धा घडले नाही, अशी चिंता करीत असता इंद्रजिताला एक युक्ती सुचली. तो मंत्रतंत्राच्या साह्याने युद्ध जिंकण्यासाठी तयार झाला. त्याने ठरवले की कृत्रिम सीता तयार करून तिचा रणांगणात नेऊन वध करावा, म्हणजे राम लक्ष्मण वानर यांना युद्धाचे कारणच उरणार नाही. त्याप्रमाणे तो कृत्रिम सीता उत्पन्न करण्यासाठी होम होऊन करू लागला. पण सीतेची हुबेहूब प्रतिकृती जमेना. मला शंकराचे धारण मरण यशाचे वरदान असता असे का व्हावे, तरी आता शिवापाशीच जाईन असा विचार करून तो कैलासावर जाऊन शिवाची यशप्राप्तीसाठी करुणा भाकू लागला. शंकराने त्याला यासाठी पार्वतीला भेटण्यास सांगितले. तिची प्रार्थना करताच ती म्हणाले, अरे हे दुर्बुद्धी, तुला कुठून आली? सीता अतुलनीय आहे, तिची प्रतिकृती होणे अशक्य. फुकट मरशील. इंद्रजिताने तिचे न ऐकता परत येऊन कृत्रिम सीता बनवून तिला रणांगणात आणली. ते पाहून सर्व वानरांना दुःख वाटले. राम लक्ष्मणासुद्धा केविलवाणे झाले. परंतु शंकराने वायूमार्फत सर्व प्रकार हनुमंताला कळविला. इंद्रजिताने रथावरून प्रतिसीता युद्धक्षेत्रावर आणली. तिचे केस धरून इंद्रजित नाना तऱ्हेचे अपशब्द बोलून तिला दोष देऊ लागला. त्याच वेळी वायूने हनुमंताला शंकराचा निरोप दिला. इंद्रजिताने त्यावेळी तलवार उपसून प्रतिसीतेचा शिरच्छेद केला. आता मारुती खळबळेल अशा अपेक्षेत तो असताना मारुतीने शिवाच्या सांगण्याप्रमाणे मौन धरले व तो खोटे खोटे रडू लागला. त्याच सुमारास सीतामूर्ती एकाएकी अदृश्य झाली. हे पाहून इंद्रजित मनात दचकला. तेव्हा आकाशवाणी झाली की या कपटामुळे तुझा येथेच अंत निश्चित होईल. हे ऐकून हनुमंताने रामगाने एक प्रचंड शिळा इंद्रजितावर फेकली. तेव्हा तो एका बिळात शिरला. बिळाच्या दाराशी मारुती बसला. वानराने युद्ध पुन्हा सुरू केले. मारुती उठून रामाकडे गेला. त्याला सर्व वृत्त सांगितले. तेव्हा सीता वध ऐकून राम मूर्छित झाला. इकडे विभीषणाने गुप्त रीतीने सत्य शोधून ते येऊन रामाला सावध करून सांगितले. खरी सीता अशोकवनात सुखरूप आहे. इंद्रजिताने कपटाने हा सर्व डाव रचला होता. हे ऐकताच रामाला त्यानंद झाला. ज्याच्या नावाच्या जपाने संसाराचा भ्रमनाश पावतो तो राम भ्रमित होईलच कसा? जशी इंद्रजिताची कृत्रिम सीता नदी, तशी श्रीरामाची कृत्रिम भ्रांती. माईक सीतावध आपण बघितले. आता पुढचं मारुती सीतावधाची वार्ता सांगण्याकरिता रामाकडे गेला. हे पाहताच इंद्रजित त्या बिळातून पळाला. तो निकुंभिला नावाच्या ठिकाणी गेला. तेथे त्याने यशप्राप्तीसाठी तांत्रिक विधीद्वारे जारण मारण युद्ध होमाचा आरंभ केला. तेथे ॲक्शिने वट या नावाचे एक अत्यंत गुप्त ठिकाण होते. तेथे त्याने यज्ञाला सुरुवात केली. ही गोष्ट विभीषणाने जाणती. त्याने तत्काळ श्रीरामदूतांना ती निवेदन केली. त्याने हेही सांगितले की जर ह्या यज्ञ निर्विघ्नपणे पार पडेल तर इंद्रजित कधीही पराभूत होणार नाही. उलट सर्वांचा घात करीन. शिवाच्या वरदानामुळे तंत्र यंत्र शिवेध्येचा जाणकार फक्त इंद्रजितच आहे. तरी मला लक्ष्मणासह सैन्य दे, म्हणजे मी त्या गुप्त ठिकाणी सर्वांना घेऊन जाईल, यज्ञाचा नाश करील. तेव्हा श्रीरामाने तत्काळ सौमित्र, मारुती, जामवंत, नळ, नीळ, अंगद वगैरेंना विभीषणासह पाठविले. तसेच विभीषणाच्या रक्षणाचा आदेश दिला. नंतर रामाचा आशीर्वाद घेऊन सर्वजण निकुंभिकेच्या पाठरावर आले. पुढे अत्यंत निर्भीड अरण्य लागले. त्या वनाचा उच्छेद करून वनदेवतांना इंद्रजिताच्या मंत्रबंधनातून मुक्त केले.
पुढे महाप्रजन्याचा अडथळा होता, त्याचे निवारण लक्ष्मणाने बाणाने केले. नंतर प्रलय काळचा झंझावात होता, त्याने मारुतीने निवारण केले. पुढे एकापेक्षा एक विषय अशा महाभुजंगाचा ठाळ होता, त्याचे निवारण मारुतीने राममंत्राने केले. नंतर सर्व स्मशान देवता पुढे आल्या, त्यांना मारुतीने जेरीस आणले. त्यानंतर गुप्त शंखदेवता, शस्त्रदेवता, अस्त्रदेवता होत्या, त्यांना शेपटीने प्रहार करून लागताच त्या शरण आल्या. त्यांनाही राममंत्राने इंद्रजिताच्या मंत्रबंधनातून मुक्त केले. नंतर निशाचराचे सैन्य आले, त्याचा लक्ष्मणाने निपात केला. अशा तऱ्हेने एकशिणी वटाचा रस्ता मोकळा झाला. पण अजून त्या वृक्षाच्या मुळाकडील गुंफेचे दार सापडत नव्हते. ते अत्यंत भेद अशा साखळ्यांनी शिळांनी बंद केले होते. अशा इंद्रजिताची अघोर साधना सुरू होती. ते अभेद असे बंधन हनुमंताने वज्रमुष्टीच्या एकाच प्रहराने तोडले. हनुमंताने अत्यंत आनंदाने 10 दिशा भरून जातील एवढा भूकार केला. तो आवाज ऐकताच इंद्रजित दचकला, तरी तो तसाच मंत्र जप करीत राहिला. ते अतिल दृश्य अतिशय भयंकर होते. लाल भडक रंगाचे कपडे घालून इंद्रजित साधनेत गरक होता. तो एका प्रेतावर आसन लावून वात्सल्य होता. आसन लावून तो बसला होता. आसपास पूजा साहित्य होते. धूप, दीप, माळा, रांगोळ्या, बळी दिलेले पशु, ताण्या बाळाची प्रेत, नाना जातीची तरुणे, बलिदानासाठी आणलेले प्राणी सर्व तेथे होते. मारुतीने सर्वांना मुक्त केले आणि ध्यानात निमग्न झालेल्या इंद्रजिताला पाहिले. आता पुढील अध्यायात इंद्रजिताला उठवून त्याच्याशी लक्ष्मण युद्ध करील, तो भाग आपण आता बघू. निकुंभाला बिल प्रवेश आपण आता ऐकले. सर्व वानर सैन्याने त्या विस्तीर्ण होमशाळेत प्रवेश केला. इंद्रजिताचे ध्यान मोडण्यासाठी वानराने नाना प्रयत्न केले, पण तो आसनावर दृढ बसून राहिला. वानराने कोलाहल मांडला, त्याच्या कानापाशी शंखध्वनी केला, तरी इंद्रजित तसूभर देखील ढळला नाही. तेव्हा विभीषणाने राक्षसी मायेच्या साह्याने कृत्रिम मंडोदरी बनवून तिला फरफटत तेथे आणली. ती आक्रोश करू लागली. इंद्रजिताला रावणाचा वध झाल्याचे सांगून दूषणे देऊ लागले, तरी इंद्रजिताची मुळीच चलबिचल होईना. एवढ्यात होमकुंडामधून दिव्य रथ, घोडे, शस्त्रास्त्रासहित वर येऊ लागला. तो पाहताच विभीषणाचा धीर खचला. तो निराश झाला. तो म्हणाला, आता या रथाच्या साह्याने इंद्रजित सर्वांचा घात करील. एवढे भ्रम फुकट जाणार, इंद्रजित अबद्ध होणार. हे पाहताच हनुमंताने उड्डाण करून तो रथ पाय ठेवून पाताळात दडपला. इंद्रजिताला गदगदा हलविले. यज्ञ साहित्य उधळून टाकले. इंद्रजित डोळे उघडून पाहतो तर सर्व विश्वंभर झालेला, विध्वंस झालेला. त्याला कळेना की एवढ्या सुरक्षित ठिकाणी हे लोक आलेच कसे. पण विभीषणाला पाहता अक्षणी त्याला सर्व उलगडा झाला. तो विभीषणाला अतिरागाने अपशब्द बोलू लागला. त्यावर हनुमंत त्याला म्हणाला की तू इंद्राधिक देव जिंकलेस ना, आता लक्ष्मणाला तुझा पराक्रम दाखव. इंद्रजित रागाने जळफळतच गुहेबाहेर लक्ष्मणापाशी आला. त्याला म्हणाला, आज आपल्या दोघांपैकी एक जिवंत राहिलो. तेथेच विभीषण उभं राहून त्याचा राग अनावर झाला. तो म्हणाला, अरे तू मला पित्यासमान वंदनीय असताना रामाकडे जाऊन माझा घात करतोस. विभीषणाने त्याला प्रतिशय उत्तर दिले, रावणाच्या पापाची आठवण करून दिली. त्याच वेळी लक्ष्मणाने त्याला युद्धासाठी आव्हान दिले. तेव्हा धनुष्य उचलून त्याने सर्वांना मारण्याची धमकी दिली. दोघांनी परस्परांना उद्देशून वीरस्त्री युक्त भाषणे केली, परस्परांची निंदाही केली. तेव्हा खळबळून जाऊन इंद्रजिताने निर्वाणीचे युद्ध सुरू केले. दोघे तुल्यवान असल्यामुळे कुणी कुणाला आटोपेना, तरी लक्ष्मणाने त्याला घटकावर बेशुद्ध केलेच. मग सावध झाल्यावर दोघांचे युद्ध पुन्हा सुरू झाले. तेव्हा त्या इंद्रजिताने कपटी विद्येचा आश्रय घेतला. तो ढगात मिसळून जाऊन तेथून बाणांचा वर्षाव सुरू केला. इंद्रजित दिशेनासा झाल्यामुळे सर्वजण हताश झाले. ते पाहून मारुतीने लक्ष्मणाला उचलून आपल्या खांद्यावर घेतले. तो उड्डाण करून तेथे
मेघनाद लपला होता त्या ढगाआड गेला, त्याच्यासमोर उभा राहिला. हे हनुमंताचे अपार कृत्य पाहून इंद्रजित म्हणून बाने डचकला, पण तो जातीचा शूर असल्यामुळे त्याने पुढे युद्ध चालूच ठेवले. दोघांनी युद्ध अंतराळात चालू झाले. इंद्रजिताचे मेघपृष्ठ गमन आपण बघितले. आता पुढे हनुमान फक्त लक्ष्मणाला घेऊनच आकाशात गेला, नाही तर पुच्छावरून सर्व सैन्यसुद्धा घेऊन गेला. हे अद्भुत कृत्य पाहून इंद्रजिताला कंप सुटला. त्याला मारुतीच्या सामर्थ्याचा अंदाजच लागून असा होता. तो विचार करू लागला, एवढे माझे गुप्त ठिकाण या हनुमंताने कसे शोधून काढले. पुढे इंद्रजित, लक्ष्मण यांचे महाभयंकर असे युद्ध सुरू झाले. परस्पराने अनेक प्रखर अस्त्रे एकमेकावर जोडली, तसेच त्याचे निवारणसुद्धा केले. लक्ष्मणाची युद्ध निपुणता पाहून इंद्रजिताने पुन्हा कपटाचा आश्रय घेतला. तो रथ सारथी यांच्यासह अदृश्य झाला आणि बाणांचा वर्षाव सुरू केला. त्याने गुप्तपणे विभीषणावर बाण सोडले, पण विभीषण हनुमंताच्या शेपटीच्या वेटोळ्यात सुरक्षित होता, त्यामुळे ते बाण शेपटीला आपटून व्यर्थ गेले. हे पाहून इंद्रजिताचा सारथी धावत गेला. त्याने मारुतीवर गदेचा प्रहार केला, पण वज्र तेही मारुतीला काहीच झाले नाही, उलट गदाच मोडली. मारुतीने त्याला लाथ मारली, तेव्हा सारथी अदृश्य होऊन पळून गेला. इंद्रजित गुप्त झाल्यामुळे लक्ष्मण विचारात पडला. हे पाहून मारुतीने त्याला शेपटीने बांधून लक्ष्मणासमोर आणला. नंतर लक्ष्मणाने त्याचा सारथी घोडे यांना मारले. त्यामुळे इंद्रजित परमदुःखी झाला. तो द्वेषाने लक्ष्मणावर तुटून पडला. त्याने लक्ष्मणाला बेशुद्ध केले. तशाही स्थितीमध्ये त्या लक्ष्मणाने मारुतीला मागे न हटण्यास सांगितले. इंद्रजिताने यमापासून मिळालेला बाण लक्ष्मणाच्या वधासाठी धनुष्याला जोडला. हे पाहून लक्ष्मणाने अति चपळाईने कुबेराने दिलेला बाण सोडून त्याचा हातच तोडला. तो बाण परतून लक्ष्मणाच्या भात्यात आला. दुसऱ्या हातात तलवार घेऊन इंद्रजित धावला. हे पाहून लक्ष्मणाने दुसरा हात सुद्धा बाणाने तोडून लंकेत नेऊन पाडला. तेव्हा अत्यंत क्रोधविष्ट होऊन इंद्रजित विक्राळ रूप धारण करून लक्ष्मणाला खाण्यासाठी बसून धावत आला. तेव्हा लक्ष्मणाने भात्यामधून इंद्राने दिलेला प्रसाद बाण हाती घेतला. त्यावेळी स्वर्ग, मृत्यू, पाताळ सुद्धा बडले. बाण धनुष्याला जोडून लक्ष्मणाने श्रीराम स्मरण केले. बाणाला श्रीरामाची शपथ घातली आणि मंत्रोच्चारपूर्वक तो बाण आकर्ण खेचून सोडला. त्या बाणाने इंद्रजिताचे मस्तक तोडले. तो रणांगणावर पडला. मरतेवेळी त्याने सर्व वैर विसरून लक्ष्मणाची स्तुती केली. सर्व वानर, हनुमान, श्रीराम यांना नमस्कार केला, देहाचा त्याग केला. हे पाहून वानरवीर विभीषण यांना आनंद झाला. स्वर्गामध्ये देवदेवता, ऋषीमुनी हे आनंदाचे विभान झाले. सर्वांनी लक्ष्मणाचा जय जयकार केला. इंद्रजित वध आपण बघितला. आता पुढच्या भागात इंद्रजिताचा वध झाला. त्रिभुवनाला आनंद झाला. सर्व देवतागणांनी लक्ष्मणाचा जय जयकार केला. पण इंद्रजिताच्या अतितीव्र शस्त्र प्रहाराने लक्ष्मण जबरदस्त घायल झाला होता. शरीरात जागोजागी बाण रुतले होते. रक्तप्रवाह सुरूच होता. जीव अत्यंत कासावीस झाला होता. अशाही स्थितीमध्ये त्याने सांगितले की मी इंद्रजित मारला असे नव्हे, तर श्रीरामाच्या प्रतापाने माझ्या हातून हे कृत्य घडले. तर आता माझी अवस्था राहू दे. तुम्ही पुढे जाऊन इंद्रजिताचे मस्तक रामापुढे ठेवा. त्याला सर्व वृत्त सांगा. मग माझ्या अंगातील बाण काढण्याचे काम सुग्रीव करील. एवढे कसे बसे बोलून लक्ष्मण बेशुद्ध पडला. हे पाहून हनुमंताला मरणप्राय दुःख झाले. आपल्या विश्वाचर रामाने लक्ष्मणाला पाठवला असताना त्याच्याशी दशा झाली, म्हणून तो रामापुढे जाण्यास तयार होईना. त्या विभीषणाने त्याची समजूत घातली व तो मारुतीसह निघाला. सर्वजण श्रीरामापाशी येऊन पोचले. त्याच्या समोर त्यांनी इंद्रजिताचे मस्तक ठेवले. मग विभीषणाने पुढे येऊन रामाकडून निघाल्यापासूनचे सर्व वृत्त, युद्धाचे वृत्त निवेदन केले. लक्ष्मणाच्या शौर्याचा, इंद्रजिताच्याही युद्ध कौशल्याचा वृत्तांत सांगितला.
सर्व ऐकलं असताना रघुवीरांना आनंद झाला होता. शेवटी न राहून श्रीराम म्हणाले, झाले सर्व उत्तम झाले, पण माझा लक्ष्मण कुठे आहे? तू अजून का येत नाही? त्याला आधी बोलवा. तेव्हा वानराने बेशुद्ध लक्ष्मणाला आणून श्रीरामाच्या मांडीवर ठेवला. हात जोडून बाजूला जाऊन उभे राहिले. लक्ष्मणाची ती प्राणांतिक अवस्था पाहताच श्रीरामाचा आनंद क्षणात मावळला. त्याचं मुख कोमजलं. त्यावेळची त्याची स्थिती वर्णन करणे अशक्य. हे लक्ष्मणाचे गुण आठवून शोक करू लागले. शोक करता करता ते काही काळ बेशुद्ध पडले. काय करावे हे कुणालाच कळेना. काही क्षणानंतर ते शुद्धीवर आले तर पुन्हा शोकामध्ये बुडाले. अतिशय दुःखापुढे त्यांनी दृढ आसन घातले. प्राणांतिक उपोषणाचा निश्चय केला. हे पाहून मारुतीला राहवण्या त्याने गर्जना केली. प्रतिज्ञा केली की लक्ष्मणाला कसे मरण येते तेच मी पाहतो. तो उड्डाण करणार एवढ्यात सुषेण वैद्य तिथे आला. त्याने सर्व स्थिती पाहिली. तो म्हणाला, पूर्वी द्रोणागिरी आणला होता त्यावेळी काही वनस्पती मी काढून ठेवल्या आहेत. त्याच्या प्रयोगाने मी लक्ष्मणाला उठवतो. एवढे सांगून तो औषधी घेऊन आला. त्याने त्याचा रस काढून लक्ष्मणासह वानरसेनावर दिला. क्षतरहित केले. लक्ष्मण पूर्वत उठून बसलेला पाहून सर्व आनंदित झाले. श्रावणे आपला निश्चय सोडून दिला व ते आसन सोडून दिले. सर्वत्र फार मोठा आनंद झाला. आता पुढच्या अध्यायामध्ये आपण बघणार इंद्रजिताची पत्नी सुलोचना हिच्या पतिव्रत्याची कथा. लक्ष्मणाला सावधान केले हे आपण आता बघितले. इंद्रजिताच्या वधाने वानरसेनेत सर्वत्र आनंद झाला. लंकेमध्ये इंद्रजिताची पत्नी सुलोचना शिवपूजन करून शिवाच्या ध्यानामध्ये निमग्न होती. त्याच वेळी इंद्रजिताच्या लक्षणाने तोडलेला हात अंगणात येऊन थाडकन पडला. तेव्हा सुलोचनेने अंगणात येऊन पाहिले. तो हात आपल्या पतीचा आहे तिने ओळखले. ती त्या हाताबरोबर बोलू लागली. पण तो अचेतन हात काय करणार? तिने शंकराची प्रार्थना केली की निर्जीव हाताला रणांगणातील वृत्त सांगण्याचे सामर्थ्य दे. त्यावर शिवाज्ञेवरून इंद्राने त्या हातात प्रवेश केला. खुणेने लेखन साहित्य मागवले. ते येताच त्या निर्जीव हाताने रणावरील सर्व वृत्तांत लिहून दाखवला. पुढे शेवटी असे झाले की मी तर रणांगणावर लक्ष्मणाकडून वीरगती पावतो. आता तू दयाळू श्रीरामापाशी जाऊन माझे शिर मागून घे. सती जा, म्हणजे आपली पुन्हा भेट होईल. मी तुझी वीरलोकात वाट पाहत आहे. तेव्हा सुलोचनेने तो विलाप केला. त्याचे वर्णन करवत नाही. तिने सती जाण्याचा निश्चय केला. ती आज्ञा घेण्यासाठी मंददरीपाशी गेली. तेव्हा ती सुद्धा शोकसागरात बुडाली. ती म्हणाली, अगं तू सुद्धा आता जास्त दुःखी होऊ नको. आजपासून 7व्या दिवशी माझ्या पतीची हीच अवस्था होईल हे भविष्य मी जाणले. पण तो काही ऐकणार नाही. रावणाने सुद्धा पुत्रशोकामुळे अति आक्रोश केला. तो सुनीला म्हणाला, तू निस्थिर राहा, मी रामावर लगेच स्वारी करतो. सर्वांचा निपात करून मेघ नादाचे शिर घेऊन येतो. तेव्हा मंदोदरीने तिला एका बाजूला नेऊन उपदेश केला, या वल्गना आहेत, तू तिकडे लक्ष देऊ नको. स्वतः श्रीरामाची भेट घे व शिर मागून घे. सुलोचनेने रामापाशी जाण्याची आज्ञा मागितली. तेव्हा रावण म्हणाला, शत्रूच्या गोठात जाऊ नकोस. तू एवढी सुंदर की राम तुला सोडणार नाही. हा विचार ऐकून रावणाची बुद्धी खरोखर भ्रष्ट झाली असे जाणून ती हसली. तेव्हा स्वतः मंदोदरीने रावणाकडून आज्ञा देवली. सुलोचनेला येताना पाहून वानरांना भ्रम झाला की रावणांना भिवून सीतेला सोडून दिले की काय. राम म्हणाला, रावण जिवंत असतो, सीता दिसणे दुर्लभ. ती जवळ येताच मारुतीने तिचा परिचय करून दिला. श्रीरामाने तिची इच्छा विचारताच तिने पती मस्तकाची मागणी केली. रामाने तिला शिर येथे असल्याचे तुला कसे कळले अशी पृच्छा करता तिने हाताने लिहून दाखविल्याचे सांगितले. त्यावर सुग्रीवाने शंका काढली, ही निर्जीव हात लिहिल तरी कसे काही पटत नाही. तू तर त्या मस्तकाला बोलायला लावू, म्हणजे आम्हाला पटेल नाही. तर ती ही सर्व कल्पित कथा आहे असे आम्ही समजू. त्यावर तिने आपल्या पतिव्रत्याची शपथ घेऊन विचारताच त्या मस्तकाने उत्तर दिले की जय श्रीराम. जसा श्रीराम सत्य स्वरूप आहे तसेच सुलोचनेचे पतिव्रतेही सत्य
हे पाहून श्रीरामाने तिला वर माग असे सांगितले. तेव्हा ती म्हणाली, मरणोत्तर मला माझ्या पतीसह श्रीरामाचा निजलोक मिळावा. त्यावेळी अत्यंत संतुष्ट होऊन श्रीराम म्हणाला की जर तुझी इच्छा असेल तर आत्ताच तुझ्या पतीला जिवंत करतो. हे सांगून ऐकून सर्वजण घाबरले. पण सुलोचना फक्त पतीची मस्तक घेऊन निघून गेली. जाताना श्रीरामाला सांगून गेली की आजचा दिवस युद्ध स्थगित करा. मग निकुंभले जवळ जाऊन तिने तेथे चिता पेटवून पती समवेत सगमन केले. राक्षस बंधधरी मग घरी परतले. आता पुढे रावण व राम यांच्या युद्धाचा पुढचा भाग आपण पुढच्या भागात बघू. सुलोचना अग्निप्रवेश आपण ऐकले. आता या ठिकाणी श्री भावार्थ रामायण युद्धकांड भाग 34 समाप्त झाला. पुढील भागात पुढील कथा बघूया. प्रभु रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेस्तरम् एकैकक्षरं पुंसां महापातकनाशनम्.